आमदार रवींद्र वायकर यांनी शिंदेंसोबत जाणं पसंत केलंय, पण पदाधिकारी आणि शिवसैनिक हे ठाकरेंसोबतच असल्याचं चित्र सध्या बघायला मिळतं। माजी नगरसेवक बाळा नर आणि त्यासोबतच अन्य या ठिकाणचे पदाधिकारी हे ठाकरेंसोबतच राहणार आहेत। स्थानिक शिवसैनिकांमध्ये वायकरांविरोधात तीव्र संताप बघायला मिळतोय। जोगेश्वरीमधील श्यामनगर तलाव परिसरामधील वायकरांचे होर्डिंग्स गायब झालेत। वायकरांच्या प्रवेशानंतर जोगेश्वरीमध्ये वातावरण तापलेलं आहे। जोगेश्वरीमध्ये वायकरांच्या बॅनरला काळं फासल्यामुळे बंदोबस्तामध्ये सुद्धा वाढ करण्यात आली आहे। शिवसेनेच्या शाखा क्रमांक 77 बाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे। तर रवींद्र वायकर यांच्या शिंदेंच्या शिवसेनेमधील प्रवेशानंतर आता त्याचे पडसाद आपल्याला जोगेश्वरीमध्ये बघायला मिळत आहेत। मुंबईमध्ये याचे पडसाद आपल्याला उमटताना बघायला मिळत आहेत। आणि यानंतर आपण थेट जाऊयात, आपले प्रतिनिधी पंकज दळवी हे सध्या जोगेश्वरीमधनं थेट आपल्या सोबत आहेत। जोगेश्वरीमधल्या त्या शाखेमधनं खरं तर पंकज दळवी आता आपल्या सोबत आहेत। शाखा क्रमांक 77 जिकडे खरं तर रवींद्र वायकर यांचं राजकारण जे आहे ते बहरलं असं म्हणता येईल, तर याच शाखेतनं पंकज दळवी यांच्यासोबत काही शिवसैनिक सुद्धा आहेत। पंकज, आपण जर बघितलं तर आत्तापर्यंत जी बंडखोरी ठाकरेंसोबत असलेल्या शिवसेनेमध्ये झाली, त्यानंतर काल ज्या पद्धतीचा प्रतिसाद किंवा ज्या पद्धतीची रिॲक्शन आपल्याला थेटपणे शिवसैनिकांमध्ये येताना पाहायला मिळाली, काय नेमक्या भावना आहेत वायकरांबद्दल पंकज? गुरु, मी शाखा क्रमांक 77 मध्ये शिवसेना या पक्षाचं शाखा नावाच्या वास्तूशी एक वेगळं नातं असतं। कुठलीही घटना घडली की त्याची पहिली प्रतिक्रिया ही शिवसेनेच्या शाखेतनंच मिळते। चांगला वाईट प्रसंग असो, शिवसैनिक शाखेमध्ये जमा होतात। निवडणुकीच्या काळात त्या शाखेमध्ये प्रचंड गर्दी असते, अनेक तंटे इथे सोडवले जातात। त्यामुळे शिवसेना आणि शाखा हे महत्त्वाचं नातं आहे। मी आता शाखा क्रमांक 77 मध्ये, शाखा क्रमांक 77 ही मेघवाडीमध्ये आहे। रवींद्र वायकर यांच्या राजकारणाचं हे केंद्रबिंदू ही शाखा जी आहे ती म्हणावी लागेल। एक शिवसैनिक, नगरसेवक, ते आमदार, महाराष्ट्राचे राज्यमंत्री अशी अनेक पदं त्यांनी भूषवली, मात्र त्यांचं राजकारण या शाखेतूनच बहरलं असं आपण म्हणू शकतोय। अत्यंत त्यांचे काही निष्ठावान सहकारी किंवा त्यांचे सोबती जे त्यांच्या सुरुवातीच्या काळापासून त्यांच्यासोबत होते त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। आज हे इथे जमले। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला त्यांनी हार अर्पण केला, बाळासाहेबांना त्यांनी पुतळ्याला त्यांनी हार अर्पण केला। आपल्यासोबत अनंत, म्हणजे या भागामध्ये ते बाळा नर म्हणून ओळखले जातात, माजी नगरसेवक आहेत। आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। रवींद्र वायकर यांचे जवळचे सहकारी होते, प्रत्येक कार्यक्रमात ते त्यांच्यासोबत असायचे। बाळाजी, रवींद्र वायकर यांनी शिवसेनेला, ठाकरे गटाला सोडचिठ्ठीतून एकनाथ शिंदे गटात गेलेत, हे तुम्हाला अपेक्षित होतं, पण तुम्ही त्यांच्यासोबत जाणार आहात की तुम्ही उद्धव ठाकरे गटाशी, ठाकरेंशी एकनिष्ठ आहात? कारण जोगेश्वरी विधानसभा क्षेत्र आहे किंवा जोगेश्वरीचा हा जो शाखा क्रमांक 77चा भाग आहे, या ठिकाणी राहणारी सगळी जनता आहे ही शिवसेनाप्रेमी आहे। आणि गेल्या शिवसेनेच्या स्थापनेपासून आजपर्यंत हे संपूर्ण लोक, सगळे मतदार, नागरिक हे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन आजपर्यंत खंबीरपणे शिवसेनेच्या मागे राहिले। आणि त्याच्या माध्यमातून अनेक म्हणजे नगरसेवक असतील, आमदार असतील, खासदार असतील यांना मताधिक्य या विभागाने दिलेलं आहे। हे शिवसेना प्रमुख, मातोश्री आणि शिवसेना हे एक वेगळं नातं या विभागातलं असल्यामुळे या जनतेची सेवा करणं, त्यांच्याला अपेक्षित असलेलं काम करणं, जे बाळासाहेबांना अपेक्षित आहे ते काम करणं, हे सगळ्यांना आम्हाला आमचं कर्तव्य वाटतं। आणि म्हणून या ठिकाणी शिवसेना, बाळासाहेबांचे विचार घेऊन चालणारी शिवसेना, उद्धवसाहेबांच्या पाठीमागे खंबीरपणे या विभागातली जनता आहे। त्याच्यामुळे काही जरी झालं, किती जरी काही कोणी प्रयत्न केले तरी या विभागातली जनता किंवा इथला कार्यकर्ता हा शिवसेनेपासून दूर जाणार नाही। दुसरा एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा मांडला आणि तोही रवींद्र वायकर यांची अत्यंत जवळचे सहकारी बाळा नर यांनी, माजी नगरसेवक आहेत। काही झालं तरी इकडची जी जनता आहे, मतदार आहेत अर्थात, ती बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेशी जोडलेले आहेत। पण आपण प्रतिक्रियेविषयी बोलूया। गुरु, मगाशी तू म्हणालास की आक्रमक झाले, ही शाखा अनेक वर्ष ज्यांचं इकडे वर्ष, ते बाळा नरांशी म्हणलं की तुमचाच माणूस जो काल परवापर्यंत तुम्ही त्यांचं नेतृत्व मानत होतात, त्यांच्या नावाचा जयघोष करत होतात, काल रात्री तुम्हाला त्यांच्या फोटोला याच शाखेत काळं फासावं लागलं, वाईट वाटलं की तुमच्या मनात राग होता की आपला माणूस सोडून गेला? निश्चितपणाने व्यक्तिगत आमचे एवढ्या वर्षापासून संबंध होते, आहेत, याच्या पुढे देखील व्यक्तिगत संबंध राहतील। मात्र ज्या पद्धतीने सध्याचं महाराष्ट्रातलं राजकारण चालू आहे, सध्यातलं ज्या परिस्थिती निर्माण केली गेली आहे, त्या पद्धतीने वायकर साहेबांवर जे काही अनुभवायला मिळतंय, ज्या पद्धतीने
त्यांचा 1 वर्षापासूनची वाटचाल आहे, जे काय फेस करतायत त्याप्रमाणे ते गेले आहेत आणि हे सर्वश्रुत आहे. त्याच्यामुळे शेवटी प्रत्येकाला स्वतःचं कुटुंब, स्वतःचं जीवन हे प्रथम प्राधान्य त्याला दिलं जातं. परंतु शिवसेना प्रमुखांनी जे आम्हाला शिकवण दिली आहे जनतेची सेवा करण्यासाठी, त्याच्यापासून कोणी वंचित उरवू शकत. कारण इतकी ठळक प्रतिक्रिया का आली? शिवसेनेच्या निश्चितपणाने शिवसेनेचा कार्यकर्ता आहे, शिवसेनेच्या माध्यमातून नागरिक आहे, त्यांना अपेक्षित असतं की शिवसेनेपासून कोणी वंचित लांब जाऊ नये. परंतु शेवटी प्रत्येकाची परिस्थिती त्यालाच माहिती असते आणि त्याच्यातून हे करणं हा त्याचा भाग असतो. ही प्रतिक्रिया साहजिक आहे. सर्वसामान्य शिवसैनिक कोण, कसा येईल, कुठून येईल, काय येईल हे साहजिक आहे. ही शिवसेनेची प्रतिक्रिया स्वाभाविक आहे, साहजिक. आपलं विश्वनाथ सावंत आहेत, अनेक वर्ष रवींद्र वायकरांचे ते सोबती होते. अनेक वेळा त्यांचा मातोश्री क्लब असेल किंवा शाखा असतील किंवा कुठल्याही त्यांचे कार्यालयात ते नेहमी, मी स्वतः वैयक्तिक जेव्हा प्रतिक्रिया घ्यायला जायचो तेव्हा विश्वनाथ सावंत नेहमी तिकडे मला भेटायचे. एक जवळचा चांगला मित्र, तुमचा सहकारी, पक्ष सोडून गेलाय. एक तर काल प्रतिक्रिया आली, काळं फासावं लागलं, ते का केलं, आणि दुसरं त्याला दबावामुळे जावं लागलं असं म्हणतात, ते खरं आहे? वायकर साहेबांची राजकीय कारकीर्द या शाखेतूनच सुरुवात झाली, आमची सर्वांचीच. मी आता या विधानसभेचा प्रमुख आहे, बाळा नरसाहेब या ठिकाणी नगरसेवक होते. तर इथून मोठे झाले साहेब. आजची जी कंडिशन तुम्ही बघताय, सर्व जो प्रसंग त्यांच्यावर आलाय, आणि त्याच्यातून काही कालची जी प्रतिक्रिया होती ती ठरवून केलेली नव्हती, ती लोकांनी केली उत्स्फूर्तपणे. त्याच्यामुळे ती साहजिक होती, ती रिॲक्शन होती ती. कारण शिवसैनिकांच्या मनामध्ये एक राग असतो. जी लोक शिवसैनिक जेवढे आपल्या नेत्यावर प्रेम करतात, पण त्याच्या हातून जर काही असं झालं तर तेवढे रागही करतात. शिवसैनिक आहे. तुम्ही विधानसभा संघटक आहात, निवडणुका येत आहेत, जबाबदारी तुमच्यावर आहे. आजवर ज्यांची पालखी वाहिली त्यांनाच आता त्यांच्या विरोधात प्रचार करावा लागणार आहे. तयारी आहे तुमची? हो, पूर्णपणे. मी 40 वर्ष शिवसेनेचं काम करतोय. बाळासाहेबांच्या शिकवणी त्यांच्या तालमीत वाढलेले आम्ही शिवसैनिक आहे, आणि त्यामुळे आम्ही कुठच्याही निवडणुकीला, कुठच्याही प्रसंगाला तोंड देण्यासाठी खंबीरपणे आहेत. आमचे नेत्यांना आम्ही बनवतो. त्यामुळे एखादा नेता निवडून आलेला गेला तर शिवसेना हलत नाही. ही शिवसेनेची सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे, देशात माहिती आहे की नेत्याबरोबर शिवसैनिक जात नाही सर्वसामान्य, काही अपवाद सोडून. त्यामुळे इथे पण त्याच्यापेक्षा चांगली कंडिशन आहे. कोणी एकही शिवसैनिक. कोण कोण गेलंय त्यांच्यासोबत? कारण तिकडे बघितलं त्यांच्या कुटुंबातले, त्यांचे 2 जावई होते, त्यांच्या पत्नी होत्या, ते होते. त्यांच्या व्यतिरिक्त शिवसैनिक तिकडे होते का? कुठले पदाधिकारी तुमचे जात आहेत का? पदाधिकारी कोणी नव्हते, बाकी विभागातील कोणी असतील, पण शिवसेनेचे पदाधिकारी 1-2 महिला अपवाद सोडता कोणी नव्हते. आपण बाळानारांच्याकडे कोणी जाणार आहे का? तुमचे पदाधिकारी जातील का? तुम्ही काय आव्हान कराल तुमच्या पदाधिकाऱ्यांना? कारण शेवटी या मतदारसंघाची निष्ठा रवींद्र वायकर या नावापुढे फिरत होती. एक गोष्ट कशी आहे की ही जोगेश्वरी हा शिवसेनेच्या स्थापनेपासून शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. या ठिकाणी राहणारा जो नागरिक आहे, आमचा ज्येष्ठ शिवसैनिक आहे, त्याच्या ज्या भावना आहेत त्या भावनांचा आदर करणं ह्या सगळ्या कार्यकर्त्यांचं, सगळ्या नेत्यांचं किंवा जे पदाधिकारी त्यांची जबाबदारी आहे आणि त्यांचं ते कर्तव्य आहे. त्याच्यामुळे आमच्या लोकांपासून किंवा शिवसेना प्रमुखांचा विचार सोडून या ठिकाणी कोणी जाणार नाही. वायकरांच्या पंकज, या ठिकाणी महत्वाचा मुद्दा असा आहे, पंकज या ठिकाणी महत्वाचा मुद्दा असा आहे की वायकर एकीकडे आपल्याला शिंदेकडे गेल्याचं बघायला मिळत आहे, दुसरीकडे शिवसेनेकडे मात्र आपल्याला, म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेकडे आपल्याला शिवसैनिक असल्याचं या केसमध्ये बघायला मिळत आहे. वायकरांची बंडखोरी खरं तर 2 धक्के घेऊन आलेली आहे. त्यातला पहिला धक्का हा स्वाभाविकपणे उद्धव ठाकरे यांना बसलेला आहे, कारण फक्त एक आमदार म्हणून नाही तर ठाकरेंचे निकटवर्तीय अशी खरं तर वायकर यांची ओळख होती, आणि अशात त्यांचं जाणं, पाणावलेल्या डोळ्यांनी त्यांचं जाणं, शिंदेकडे जाणं, हा एक ठाकरेंना असलेला धक्का. आणि दुसरीकडे वायकरांना सुद्धा धक्का बसलेला आहे की त्यांच्यासोबतचे असलेले शिवसैनिक, ज्यांच्यासोबत त्यांनी पक्षाचं काम केलं, ते त्यांच्यासोबत यायला तयार नाही आहेत. याच्याकडे कसं बघायचं पंकज? हे फार इंटरेस्टिंग आहे. गुरु, निश्चितच आपण कालचे व्हिज्युअल जर का बघितले, फोटो जर का बघितले वायकरांचे, तर नक्कीच त्यांच्या चेहऱ्यावरती पक्षप्रवेशाचा आनंद दिसत नव्हता. पक्षप्रवेशाचं जे एक वेगळं काहीतरी करतोय त्याचा एक वेगळा उत्साह असतो तो दिसत नव्हता. मात्र कुठेतरी त्यांचा चेहऱ्यावरती जी राजकीय अपरिहार्यता म्हणतात ती दिसत होती. त्यामुळे कुठेतरी अडचण. आपण याविषयी शिवसैनिकांशी बोलणार आहोत. आपल्यासोबत अनेक शिवसैनिक आहेत, आपल्यासोबत शाखाप्रमुख तावणकर आहेत, आपण त्यांच्याशी बोलत. तावणकर नेहमी शाखेत यायचे, कुठेतरी खुशीने ते गेले नाहीयेत कसं वाटतं? शाखेत तुम्हाला नक्कीच काही फरक जाणवत असेल? नाही, फरक जरी जाणवला तरी सुद्धा त्यांच्याबरोबर कोणताही आमचा पदाधिकारी, कार्यकर्ता, उपशाखा प्रमुख, गट प्रमुख कोणी गेलेला नाही.
सर्व जे आहेत, जे पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते आहेत, सर्व जागच्या जागी आहेत, सर्व शिवसैनिक बरोबर आहेत आणि शेवटपर्यंत ते उद्धव साहेबांबरोबरच राहणार आहेत, ते शिवसेनेबरोबरच राहणार आहेत. तुम्ही शाखा प्रमुख आहात. शिवसेना या संघटनात्मक रचनेमध्ये शाखा प्रमुख या पदाला नगरसेवका इतकाच मान असतो. तुम्ही काय सांगाल, काल तुमच्या शाखेमध्ये पोस्टर्स पाडण्यात आली किंवा काळं फासावं लागलं, बोर्ड ज्या कोनशीला लावलेलं आहे त्याच्यावरती काळं फासलं? ही गोष्ट अपेक्षित नव्हती, परंतु जो लोकांचा रोष आहे तो रोष त्यामध्ये आला आणि लोकांचा रोष. गुरु, आपण म्हणतोय की जेव्हा आपला माणूस पक्ष सोडून जातो वाईट वाटतं, पण मात्र संघटनात्मक एकनिष्ठता आणि पक्षाच्या नेतृत्वाशी असलेली बांधिलकी या अनेक गोष्टी असतात. त्यामुळे आणि त्यामुळे वायकरांच्या बंडखोरीनंतर रिॲक्शन हा मुद्दा जो आहे पंकज, तो प्रामुख्यानं आपल्याला अधोरेखित होताना बघायला मिळतो. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर